नमस्कार मित्रांनो, आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स या काळामधले वाक्य कसे बोलतात इंग्रजीमधून हे आपण बघूया मित्रांनो। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य बघितले होते मित्रांनो। तेच वाक्य आपण आज सेम टू सेम तेच वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण कसं बोलणार ते बघणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स हा काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया। तर पास्ट म्हणजे भूतकाळ, कंटिन्युअस म्हणजे चालू। तर या ठिकाणी चालू भूतकाळ जो काळ आहे मित्रांनो, चालू भूतकाळ हा जो काळ आहे मित्रांनो, आपल्याला भूतकाळामध्ये कंटिन्युअस घडलेली एखादी गोष्ट असेल, घटना असेल, ती सांगण्यासाठी वापरतात मित्रांनो। तर बघा मित्रांनो, पहिलं वाक्य आहे, तो मला काल सांगत होता, हे वाक्य आहे मित्रांनो। तर आपण यासाठी तो साठी आपण काय घेतो मित्रांनो, ही। ठीक आहे, सांगत होता याला सांगत साठी आपण घेणार आहोत टेलिंग, होता साठी घेणार आहोत वॉज, होता साठी आपण वॉज घेणार आहोत, ही वॉज, सांगत साठी टेलिंग, ही वॉज टेलिंग मला। तर या ठिकाणी मला साठी आपण घेणार आहोत मी, ही वॉज टेलिंग मी या ठिकाणी। आणि काल साठी आपण शब्द घेणार आहोत यस्टरडे। ही वॉज टेलिंग मी यस्टरडे। आता हेच वाक्य आपण काल सिंपल पास्ट मध्ये बघितलं होतं मित्रांनो, की त्याने मला काल सांगितले, असं वाक्य होतं, ही टोल्ड मी यस्टरडे। आपण त्याच वाक्याचं रूपांतर पास्ट कंटिन्युअस मध्ये केलेलं आहे मित्रांनो। कारण आपल्याला पास्ट कंटिन्युअस आणि सिंपल पास्ट याच्यामधला फरक लवकर लक्षात येईल। तुम्ही जर सिंपल पास्टचा तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ जर बघितला, तर तुमचं सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस या दोन्ही प्रकारमधले जे वाक्य आहेत ते चांगले तयार होतील मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपण तो साठी ही, त्याच्यानंतर वॉज साठी होता, टेलिंग साठी सांगत, मला साठी मी आणि यस्टरडे साठी काल। बघा मित्रांनो, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5। तर अशा पद्धतीने आपण वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन केलं तरी सुद्धा मित्रांनो इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला मदत होते। तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला जो ट्रान्सलेशनचा जो क्रम आहे आता तो लक्षात ठेवायचा आहे। वाक्यामध्ये, मराठीच्या वाक्यामध्ये बघा, तो मला काल सांगत होता, सांगणारा जो व्यक्ती असतो तो कर्ता असतो, तो सुरुवातीला आलेला आहे। इंग्रजीमध्ये सुद्धा कर्ता सुरुवातीला आलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यानंतर या दोन वाक्यांमध्ये साम्य आहे, म्हणजे सुरुवातीला कर्ता आलेला आहे। पण मराठी वाक्यांमध्ये जो क्रियापद आहे या ठिकाणी सांगत होता, वॉज टेलिंग। बघा, या ठिकाणी टेलिंग हे मुख्य क्रियापद आहे, वॉज हे सहाय्यक क्रियापद आहे। सहाय्यक क्रियापद हे टू बीचं रूप पण आहे। आपल्याला पास्ट टेन्समध्ये दोन टू बीचे रूप वापरायचे आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये। ते म्हणजे पहिलं आहे वॉज आणि दुसरं आहे वेअर। याचा उच्चार वर म्हणून पण करतात, वेअर म्हणून पण करतात। तुम्हाला जो आवडेल तो उच्चार तुम्ही करू शकता। असा काही नियम नाही की वरच म्हटलं पाहिजे किंवा वेअरच म्हटलं पाहिजे। आपल्याला जसं सोपं वाटेल तसं आपण म्हणायचं मित्रांनो, जेणेकरून आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी सोपं झालं पाहिजे। तर हे वॉज वेअर केव्हा येतात? बघा, सब्जेक्ट नंतर लगेच येतात। या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे। सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया करणारा असतो तो सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता। तर या ठिकाणी सब्जेक्ट नंतर वॉज येतं किंवा वेअर येतं। वॉज केव्हा येतं मित्रांनो? ज्या वेळेला कर्ता हा एकवचनी असतो तेव्हा वॉज येतं, आणि वेअर केव्हा येतं? कर्ता हा एकवचनी नाही तर अनेकवचनी असतो तेव्हा येतं। ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर येणार आणि त्याच्यानंतर येणार व्हर्ब, ते सुद्धा ING फॉर्ममध्ये मित्रांनो, वर्ब प्लस ING, हे वर्ब प्लस ING येणार मित्रांनो। लक्षात ठेवा, वॉज आणि वेअरच्या नंतर जर आपण क्रियापद घेतला तर ते नेहमी INGच्या रूपामध्येच येणार मित्रांनो, ING फॉर्ममध्येच येणार। कारण काळ कुठला आहे? कंटिन्युअस। कंटिन्युअसचाच अर्थ होतो की चालू, क्रिया चालू आहे।
आता आपण भूतकाळातली जरी क्रिया सांगतोय तरी ती क्रिया या ठिकाणी सुरू होती हे दाखवायचं आहे आपल्याला. सो ही वॉज टेलिंग मी यस्टरडे. ही वॉज टेलिंग मी म्हणजे सांगण्याची क्रिया सुरूच होती. जरी पास्ट टेन्स असेल तरी त्या पास्ट टेन्समध्ये सुद्धा क्रिया सुरू होती हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स या प्रकाराचा हा काळ आहे मित्रांनो. मग सब्जेक्ट नंतर वॉज किंवा वेअर येणार. तो करता असेल तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितले मित्रांनो, आपल्याकडे आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव, उदाहरणार्थ दिनेश. तर पास्ट टेन्समध्ये आय वॉज, वी वर किंवा वी वेअर, यू वेअर, दे वेअर, ही वॉज, त्याच्यानंतर शी वॉज, त्याच्यानंतर इट वॉज आणि दिनेश वॉज. ठीक आहे. पण जर दोन नावं आली दिनेश अँड गणेश तर त्या ठिकाणी वेअर येणार मित्रांनो, कारण कर्ता जो आहे तो एकपेक्षा जास्त असेल. परंतु या ठिकाणी वी आहे तर वी अनेकवचनी आहे म्हणून वेअर आला. यू आहे, यू आपण अनेकवचनीसाठी पण घेतो मित्रांनो आणि एकवचनीसाठी सुद्धा घेतो. द्वितीय पुरुषी आहे म्हणून द्वितीय पुरुषी आणि अनेकवचनी या ठिकाणी वेअर येणार. दे हा अनेकवचनी आहे म्हणून वेअर येणार. ही वॉज, शी वॉज एकवचनी आहे नाही का. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते एखादी वस्तू, निर्जीव वस्तू किंवा प्राणी यांच्यासाठी आपण घेत असतो. आणि एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणून सुद्धा कर्त्याच्या ठिकाणी येत असतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सिंपल पास्टचं जर स्ट्रक्चर समजून घेतलं आणि जर वाक्य बराबर आपण मनामध्ये बनवले तर आपण सहज इंग्रजी बोलू शकतो मित्रांनो. तो मला काल सांगत होता, ही वॉज टेलिंग मी यस्टरडे. तर या ठिकाणी आता आपण पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो. ती त्याच्याजवळ पैसे देत होती. आता शी या ठिकाणी कर्ता आहे मित्रांनो. आपण बघितलंय फॉर्म्युल्यामध्ये कर्त्यानंतर लगेच वॉज किंवा वेअर घेणार. शीच्या नंतर आपण पाहिलं आताच की शीच्या नंतर वॉज येणार. सो शी वॉज, वॉजच्या नंतर लगेच वर्ब आयएनजी. पैसे देत होती ना, तर देत होती हे जे आहे क्रियापद, सो गिविंग आहे, शी वॉज गिविंग. टू बीचे रूप नंतर मित्रांनो लगेच वर्ब आयएनजी येणार. काय पैसे गिविंग आहे ना, तर गिविंग आहे तर काय गिविंग आहे ते त्याच्यानंतर लगेच येणार. म्हणजे देण्यासाठी जी काही गोष्ट आहे ती वर्बच्या नंतर येणार, पण अगोदर मात्र वर्बच येणार मित्रांनो. हे स्ट्रक्चर समजून घेतलं तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही मित्रांनो. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब आयएनजी. तर अशा पद्धतीने शी वॉज गिविंग, ती त्याच्याजवळ पैसे, ती त्याच्याजवळ माझे पैसे देत होती. सो शी वॉज गिविंग माझे पैसे, माय मनी. शी वॉज गिविंग माय मनी कोणाजवळ, त्याच्याजवळ. सो टू हिम. तर या ठिकाणी त्याच्यासाठी आपल्याला हिम या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्याच्या अगोदर टू हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे मित्रांनो. तर टू हे जे प्रिपोजिशन आहे मित्रांनो, तर याचा अर्थ होतो ला. एवढं लक्षात ठेवा तुम्ही, एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो. टू म्हणजे ला. आता इथं जवळ आहे तर तुम्ही म्हणाल इथं ला कसं काय आलं. या जवळ या शब्दासाठी आपण टू घेतलाय मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. मराठीमध्ये आपण असं म्हणतो ना की ती त्याला माझे पैसे देत होती. बघा हे वाक्य पण बरोबर आहे. आणि ती त्याच्याजवळ माझे पैसे देत होती. तर त्याला पैसे देत होती आणि त्याच्याजवळ देत होती, एकच अर्थ झाला मित्रांनो. हा मराठीचा भाग आहे. त्याच्याजवळ, त्याच्याकडे, त्याच्यापाशी असं आपण म्हणतो. पण ला हा या ठिकाणी टूच्या जागी आलेला आहे मित्रांनो. ती त्याला माझे पैसे देत होती. मराठीमध्ये बऱ्याच अर्थाने व्हेरिएशन आहे मित्रांनो. पण इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन जे आहे टू, त्याला म्हणजे टू हिम, तिला, टू हर, या ठिकाणी असं होईल मित्रांनो. हे बघा, त्यांना, टू देम, अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. तर हे प्रिपोजिशन आहे. आपण प्रिपोजिशनचा डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो. तर त्याच्यामध्ये सर्व प्रिपोजिशन जे आहेत ते आपण घेऊया. त्याच्यानंतर पुढचं वाक्य मित्रांनो, पूजा हे काम काल पूर्ण करत होती.
बघा मित्रांनो, तर पूर्ण करण्यासाठी काय वर्ब आहे मित्रांनो, कंप्लीट. आणि पूर्ण करत होती तर वॉज कंप्लीटिंग. बघा मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. आता कर्ता कोण आहे त्यानुसार आपण कर्ता घेऊया. तर या ठिकाणी कर्ता एखाद्याचं नावच आहे, म्हणजे पूजा. पूजा हे काम काल पूर्ण करत होती. सो पूजा वॉज. बघा मित्रांनो, सब्जेक्ट नंतर टू बी येते. हे दोन टू बीचे रूप आहेत मित्रांनो. हा पास्ट टेन्समधले दोन टू बीचे रूप आहेत, वॉज वेअर. प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर आहे मित्रांनो कंटिन्युअसच्या प्रकारामध्ये, आणि फ्युचर टेन्समध्ये शाल बी विल बी. तर याच्या पुढे पूजा वॉज, याच्या पुढे लगेच काय येणार मित्रांनो, वर्ब ING. आता पूर्ण करत होती तर काय येणार मित्रांनो, पूर्ण करत, कंप्लीटिंग. सो पूजा वॉज कंप्लीटिंग. बघा मित्रांनो, पूजा होतीसाठी या ठिकाणी वॉज येणार, पूर्ण करत, कंप्लीटिंग. पूजा वॉज कंप्लीटिंग हे काम. हे साठी आपण धिस घेणार मित्रांनो. पूजा वॉज कंप्लीटिंग धिस वर्क, कामसाठी घेणार वर्क. आता कोणता शब्द राहिला मित्रांनो, पूजा वॉज कंप्लीटिंग धिस वर्क yesterday. बघा मित्रांनो, पूजा वॉज कंप्लीटिंग धिस वर्क yesterday. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे वाक्य आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मराठीमधून इंग्रजीमध्ये कसं बोलायचं हे बघितलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता हा जो धिस आहे मित्रांनो, हे साठी आपण धिस का घेतला हे पण एकदा समजून घेऊया. तर ज्या वेळेला आता या वाक्याच्या अर्थानुसार आपण समजून घेऊया. पूजा हे काम काल पूर्ण करत होती. जो बोलणारा, हे वाक्य जो बोलणारा व्यक्ती आहे त्याने दर्शवलेलं हे काम हे त्याच्या जवळ असणार आहे कुठलं तरी. म्हणजे कुठलंही वस्तू बनवण्याचं काम असेल, स्वयंपाकाचं काम असेल, कुठलंही घरातलं काम असेल, तर त्याने निर्देश केलेला असेल, हाताने तिथं दर्शवलेलं असेल आणि ते त्याच्या डोळ्यासमोरच असेल मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपण हे वापरलेलं आहे. हे म्हणजे धिस. आणि या ठिकाणी मित्रांनो जर ते काम म्हटलं असतं, पूजा ते काम काल पूर्ण करत होती, तर ते साठी आपण दॅट घेतलं असतं मित्रांनो. थोडंसं दूर असेल तर आपण दॅट म्हणतो, आणि धिस असेल, जवळ असेल तर आपण धिस म्हणतो. हे काम, आता धिस आणि दॅट हे जवळ आणि दूर यासाठी वापरले जातात मित्रांनो, एक वचनेसाठी. जर अनेक वस्तू असतील, अनेक गोष्टी असतील तर आपण दीज वापरतो मित्रांनो. या ठिकाणी मी लिहितोय दीज. आणि दूर अनेक वस्तू असतील तर दोज. उदाहरणार्थ आपण समजा माझ्या समोर जर एक विद्यार्थी उभा असेल तर मी सांगेल धिस इज स्टुडंट, धिस इज माय स्टुडंट. दूर असेल थोडासा, दॅट इज माय स्टुडंट असं म्हणणार मित्रांनो. धिस आणि दॅट, धिस आणि दॅट, धिस इज माय स्टुडंट, दॅट इज माय स्टुडंट असं म्हणू शकतो मित्रांनो. धिस इज चेअर, दॅट इज चेअर. दूर असेल तर दॅट इज चेअर. पण अनेक खुर्च्या असतील, दीज आर चेअर्स. माझ्यासमोर अनेक खुर्च्या असतील तर मी म्हणणार दीज आर चेअर्स. दोन असतील तरी दीज आर चेअर्स म्हणणार. पण खुर्च्या दूर असतील तर मी म्हणणार दोज आर चेअर्स. त्या खुर्च्या आहेत, त्या खुर्च्या आहेत, नाही का. ही खुर्ची आहे, धिस इज चेअर. ती खुर्ची आहे, दॅट इज चेअर. तर अशा पद्धतीचा हा फरक आहे मित्रांनो. सो पूजा हे काम काल पूर्ण करत होती. पूजा वॉज कंप्लीटिंग धिस वर्क yesterday. तर पुढचं वाक्य बघूया मित्रांनो. आम्ही परवा त्यांच्यासोबत येत होतो. तर बघा मित्रांनो, येण्याची क्रिया आहे. पहिल्यांदा आपल्याला वाक्यामध्ये वर्ब कोणता वापरायचा आहे. आता समजा तुम्हाला हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं आहे, तर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की येण्यासाठी काय आहे. तर येण्यासाठी आहे वॉज कमिंग. बघा, येत होतो ना, तर तुम्ही आधीच ठरवलंय की मला कालची गोष्ट सांगायची आहे किंवा घडलेली गोष्ट सांगायची आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला वॉजच वापरावा लागणार मित्रांनो, आणि वेअरच वापरावं लागणार, दोघांपैकी एक. अर्थातच ते कर्त्यावर डिपेंड करतं, जर कर्ता अनेक वचन असेल तर. सो वी वेअर येणार या ठिकाणी. सो वी वेअर कमिंग. सर्वात अगोदर बेस वाक्य तयार होणार मित्रांनो, वी वेअर कमिंग. मग आता कुठून येत होते, कोणासोबत येत होते हे आपल्याला नंतरच ॲड करायचं मित्रांनो. ते आधी अजिबात ॲड करायचं नाही. इतकं सोपं इंग्रजी आहे मित्रांनो हे. सब्जेक्ट नंतर आपल्याला वॉज वेअर टाकल्यावरच आपला ऐकणाऱ्याला अर्थ लागतो की हा कुठल्या काळात बोलतोय. जर हा काळ जर त्याने
समजून घेतला तर त्याला लगेच क्लिक होतं की हा चालू भूतकाळामध्ये बोलतोय. आणि मग नंतरचं जे काही आहे मॅटर, ऑब्जेक्टचं मॅटर असेल किंवा अदर वर्ड्स असतील, अजून कधी लांबलचक वाक्य असतं तर ते आपल्याला नंतरच टाकायचं आहे मित्रांनो. सो वी वेअर कमिंग, बघा वी साठी आम्ही घेतलेलं आहे, वेअरसाठी होतो, आणि येतसाठी आपण काय मित्रांनो, कमिंग. कमिंग म्हणजे येत मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला आपला गोंधळ असा होतो मित्रांनो, जर आपण विचारलं की टेलिंग म्हणजे काय, तर आपण लगेच सांगतो सांगणे. चुकीचं आहे मित्रांनो. सर टेलिंग म्हणजे सांगणे नाही, तर टेलिंग म्हणजे सांगत. बघा आपण म्हणतो की नाही मी सांगत आहे, तर त्यावेळेला इंग्रजीचा तोच शब्द टेलिंग होऊन जातो मित्रांनो. मग सांगणे म्हणजे टेल आहे मित्रांनो. टेल म्हणजे काय, सांगणे. टू टेल, टू टेल म्हणजे सांगणे. नुसता टेल जर घेतला मित्रांनो आपण, तर टेल याचा अर्थ सांग असा सुद्धा होतो. टेल मी, आपण म्हणतो ना एखाद्याला सांग मला, टेल मी, टेल हिम, त्याला सांग. तर टेल हा सुद्धा एक आज्ञार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला येतो मित्रांनो. आज्ञार्थी वाक्यामध्ये वर्बची सुरुवात होते, तसा हा वर्ब आहे. नुसता टेल म्हटलं तर सांग पण अर्थ होतो, आणि टू टेल म्हटलं तर सांगणे असा अर्थ होतो. मग ज्या ज्या वेळेला आपल्याला कोणी म्हणेल की गिविंगचा अर्थ सांग, तर गिविंगचा अर्थ आहे देत. जर इज गिविंग असेल तर देत आहे, आणि वॉज गिविंग असेल तर देत होता, आणि विल बी गिविंग असेल तर देत असेल. याचा जो अर्थ आहे मित्रांनो वर्ब प्लस आय एन जीचा, तो डिपेंड करतो की त्याच्या अगोदर टू बी कोणता आहे. वॉज असेल पण याचा अर्थ आहे देत, गिविंगचा अर्थ देत. जसं टेलिंगचा अर्थ सांगत आहे, तसं गिविंगचा अर्थ देत आहे. त्याच्यानंतर कम्प्लिटिंगचा अर्थ आहे पूर्ण करत. बघा मित्रांनो, पूर्ण करत. कम्प्लिटिंगचा अर्थ काय आहे, पूर्ण करणे नाही. गिविंगचा अर्थ देणे नाही, गिविंग म्हणजे देत, आणि कम्प्लिटिंग म्हणजे पूर्ण करत. हे बऱ्याच जणांना आपल्याला कन्फ्युजन होत राहतं मित्रांनो, कन्फ्युजन. कारण आपण इतका डिटेलमध्ये कधीच विचार करत नाही. पण जर तुम्हाला इंग्रजी बोलायचंच असेल मित्रांनो, तर तुम्हाला याचा विचारच करावा लागेल. अदरवाईज तुम्हाला इंग्रजी बोलताच येणार नाही. कारण तुम्हाला वर्बमधला फरकच नाही कळणार, काळामधलाच फरक कळणार नाही, तर तुम्ही कसं बोलणार मित्रांनो. कारण बोलत असताना आपण काळाचा वापर करत असतो. एक तर आपण भूतकाळात बोलतो, वर्तमान काळात किंवा भविष्य काळात. त्याच्यातही भूतकाळामध्ये 3-4 प्रकार आहेत. साधा भूतकाळ आहे, चालू भूतकाळ आहे, पूर्ण भूतकाळ आहे, आणि रीतिवाचक भूतकाळ आहे. सेम प्रेझेंट टेन्समधले 4 आणि फ्युचर टेन्समधले 4 प्रकार. तर अशा पद्धतीने 12 प्रकारांमध्ये आपण बोलत असतो. त्याच्यातही 12 प्रकारमध्ये निगेटिव्ह, 12 प्रकारांमध्ये स्टेटमेंट, आणि 12 प्रकारांमध्ये प्रश्न आहेत मित्रांनो. तर असे 12-36 प्रकारांमध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण एकदा बोलत असतो. तर हे फार समजून घेणं महत्त्वाचं आहे. तसंच या ठिकाणी कमिंग आहे. तर कमिंगचा अर्थ काय मित्रांनो, येतं. कमिंग म्हणजे येणे नाही. तर कारण हे हे एक वर्ब आहे मित्रांनो. जसं कम आहे पहिलं रूप आहे, केम आहे हे दुसरं रूप आहे, साध्या भूतकाळामध्ये वापरतात. त्याच्यानंतर पुन्हा कम येतं, हे तिसरं रूप आहे, नाही का. अजून एक आहे, समजा कम्स आहे. आपण साध्या वर्तमान काळामध्ये एस किंवा येस प्रत्यय लागतो. जसं की शी कम्स, ती येते, तो येतो, ही कम्स, आणि नंतर अजून आपण आता वापरतोय ते कमिंग. बघा 1, 2, 3, 4 आणि 5 प्रकार तयार होतात मित्रांनो. जर तसं धरायला गेलं तर वर्बचेच 5 प्रकार तयार होतात. मग आपण जर कमिंग म्हटलं तर येणे, कम म्हटलं तर येणे, केम म्हटलं तरी येणे, आणि कम म्हटलं तरी येणे म्हटलं, असं जर समजलं तर कसं चालेल मित्रांनो. त्या काळामध्ये त्या प्रकारामध्ये त्याचा अर्थ लावायला आपण शिकलो पाहिजे मित्रांनो. जर आपण म्हटलं येत आहे तर आपण येतच म्हणणार मित्रांनो. समजा माझा मित्र माझ्या घरी येत आहे म्हटल्यानंतर तसं इंग्रजीमध्ये पण कमिंगच म्हणावं लागेल. माझा मित्र माझ्या घरी येणे असं म्हणतो का आपण, नाही म्हणत मित्रांनो. तर ज्या प्रकारामधला जो वर्ब आहे त्याचाच अर्थ आपण इंग्रजीत आणि मराठीत सेम घेतला पाहिजे मित्रांनो. सो वी वेअर कमिंग हे वाक्य आपलं पूर्ण करत होतो मित्रांनो आपण. वी वेअर कमिंग, आम्ही परवा त्यांच्यासोबत येत होतो. सो वी वेअर कमिंग विथ देम, त्यांच्यासोबत. बघा कोणाच्या जरी सोबत असेल तर विथ हे प्रिपोजिशन वापरायचं आहे मित्रांनो आपल्याला. आणि त्यांच्यासाठी देम, वी वेअर कमिंग विथ देम. परवासाठी कुठला शब्द आहे मित्रांनो, तर आहे द डे बिफोर यस्टरडे. वी वेअर कमिंग विथ देम द डे बिफोर यस्टरडे. बिफोर, द डे बिफोर, इथं या ठिकाणी बिफोर लिहायचं राहून गेलं.
द डे बिफोर येस्टरडे. आपण आजसाठी टुडे म्हणतो मित्रांनो, कालसाठी येस्टरडे म्हणतो आणि परवासाठी आपण म्हणतो द डे बिफोर येस्टरडे, भूतकाळातला परवा मित्रांनो. आणि भविष्य काळातला परवा असेल तर द डे आफ्टर टुमारो. तर बिफोरचा अर्थ होतो अगोदर, आफ्टरचा अर्थ होतो नंतर. उद्याच्या नंतरचा दिवस परवा म्हणजे द डे आफ्टर टुमारो, कालच्या आधीचा दिवस परवा म्हणजे द डे बिफोर येस्टरडे. तर अशा पद्धतीने आपण पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो. आम्ही ती समस्या समजून घेत होतो. बघा मित्रांनो, आम्ही ती समस्या समजून घेत होतो. आम्हीसाठी पुन्हा आपण या ठिकाणी वी घेणार आहोत. सो वी वेअर, वी आलं म्हणजे वेअर येणारच मित्रांनो. समजून घेत साठी बघा आता पुन्हा इथं अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग वी वेअर अंडरस्टँडिंग. बघा आम्ही समजून घेत होतो, आम्ही समजून घेत होतो, इथपर्यंत झालं मित्रांनो. मग काय समजून घेत होतो तर ती समस्या. सो ती साठी पुन्हा आता या ठिकाणी दॅट येणार मित्रांनो. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हे जे दॅट आहे ते येणार मित्रांनो. सो वी वेअर अंडरस्टँडिंग दॅट, समस्यासाठी प्रॉब्लेम, वी वेअर अंडरस्टँडिंग दॅट प्रॉब्लेम. हे जर समजलं मित्रांनो तर तुम्हाला सहज पुढचे वाक्यसुद्धा नक्की बनवता येतील मित्रांनो. तर चला पटापट बनवून घेऊया. तो लवकर कामावर जात होता. सो तो साठी ही आणि एक वचने म्हणून वॉज येणार मित्रांनो. ही वॉज गोईंग, जातसाठी काय येणार मित्रांनो गोईंग. हे डेली वापरले जाणारे, आपण सहज बोलणारे, रोजच्या वापरात येणारे वाक्य आहेत मित्रांनो. ही वॉज गोईंग, बघा तो जात होता, हेच बेस वाक्य आहे. तर कुठे जात होता तर कामावर जात होता. सो कामावर जात होता. ही वॉज गोईंग टू वर्क. बघा इथं सुद्धा आपण कामाला म्हणू शकतो मित्रांनो. तो कामाच्या ठिकाणी जात होता, तो कामावर जात होता, तो कामाला जात होता. तर या ठिकाणी ला साठी टू आलेला आहे बघा मित्रांनो. ही वॉज गोईंग टू वर्क. तर कसा जात होता, लवकर जात होता म्हणून अर्ली. पुढचा आहे ती मीनाच्या आधी सीताला सांगत होती. सो सांगत साठी टेलिंग येणार, होती साठी वॉज येणार आणि ती साठी शी येणार मित्रांनो. सो शी वॉज टेलिंग, हे बेस वाक्य आहे मित्रांनो. शी वॉज टेलिंग, ती सांगत होती. आता कोणाला सांगत होती, काय सांगत होती हे आपल्याला याच्या नंतरच घ्यायचं आहे मित्रांनो, नाही का. तर शी वॉज टेलिंग कोणाला सांगत होती, ला ज्याला आहे त्याच्यासाठी. आता बघा इथं मीनाच्या आणि सीताला, तर सीताला सांगत होती नाही का. शी वॉज टेलिंग टू सीता बिफोर, मीनाच्या आधी, बिफोर मीना. तर या ठिकाणी च्या साठी ऑफ हे टू बी प्रिपोजिशन आहे मित्रांनो. पण या ठिकाणी प्रिपोजिशन वापरायची गरज नसते मित्रांनो. प्रिपोजिशनचे नियम असतात, काही ठिकाणी वापरायचे असतात, काही ठिकाणी नाही वापरायचे असतात, नाही का. आता उदाहरणार्थ मीनाच्या मैत्रिणी असं जर वाक्य असेल तर मित्रांनो फ्रेंड्स ऑफ मीना, तर च्या ठिकाणी आपण ऑफ हे, च्या ऐवजी आपण ऑफ हे प्रिपोजिशन तेव्हा वापरू. पण इथं आपल्याला वापरायची गरज नाही. शी वॉज टेलिंग टू सीता बिफोर मीना, किंवा बिफोर ऑफ मीना, बिफोर मीना ऑफ असं येणार नाही मित्रांनो. नाही तर तुमच्या मनामध्ये शंका असेल की च्यासाठी आपण काय घेतलं, तर इथं काहीच घ्यायचं नाही मित्रांनो. रमेश तिच्या भावाला विचारत होता. बघा मित्रांनो रमेश तिच्या भावाला विचारत होता हे वाक्य आहे. तर या ठिकाणी रमेशच करता आहे म्हणून रमेश ऑब्वियसली वॉज येणार. सो रमेश वॉज इथपर्यंत झालं मित्रांनो. विचारत, विचारण्यासाठी आस्किंग आहे मित्रांनो. आस्क म्हणजे विचारणे. सो रमेश वॉज आस्किंग, बघा रमेश विचारत होता, रमेश वॉज आस्किंग. आता कोणाला विचारत होता, काय विचारत होता हे आपल्याला नंतर आहे, ठीक आहे. सो रमेश वॉज आस्किंग तिच्या, तिच्या भावाला मीन्स टू हर ब्रदर. बघा इथे भावाला, टू हर ब्रदर. रमेश वॉज आस्किंग टू हर ब्रदर. आता तुम्ही म्हणाल की आधीच्या ठिकाणी आपण जसं या ठिकाणी सीताला आहे तर टू सीता लिहिलं होतं, मग भावाला आहे तर टू ब्रदर का नाही लिहिलं. तर या ठिकाणी तिच्या भावाला आहे म्हणून आपण टू हर ब्रदर, हा जो हर आहे तो मध्ये घेतलेला आहे मित्रांनो. चला तर पुढचं वाक्य बघूया मित्रांनो. गणेश तुला बोलावत होता. सो
गणेश या ठिकाणी आहे आणि वॉज. गणेश वॉज बोलवण्यासाठी, बोलावतसाठी कॉलिंग. वॉजसाठी आपण होतासाठी वॉज घेतलेलं आहे. गणेशसाठी गणेश, होतासाठी वॉज, बोलावतसाठी कॉलिंग आणि तुला. गणेश वॉज कॉलिंग यू. गणेश वॉज कॉलिंग टू यू किंवा गणेश वॉज कॉलिंग यू. तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी काही ठिकाणी प्रिपोजिशन नाही वापरलं तरी चालेल मित्रांनो, पण आपला उद्देश जो आहे बोलण्याचा तो सफल झाला पाहिजे. ते पूर्ण दिवसभर काम करत होते. ते पूर्ण दिवसभर काम करत होते. सो ते म्हणजे या ठिकाणी अनेक वचनी आहे मित्रांनो करता, म्हणून दे वेअर. होतेसाठी वेअर येणार, ते साठी दे येणार आणि काम करत साठी वर्किंग. दे वेअर वर्किंग पूर्ण दिवसभर, पूर्णसाठी होल डे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, दे वेअर वर्किंग होल डे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण वर्क हे वर्ब घेतलेलं आहे. जर या ठिकाणी आपण डू हे वर्ब घेतलं असतं, वर्क आणि डू दोन वर्ब इथं घेता येतात मित्रांनो. सो दे वेअर डुईंग वर्क होल डे असं वाक्य आलं असतं. दे वेअर डुईंग वर्क आणि होल डे. वर्किंगच्या जागी डुईंग वर्क असं घ्यावं लागलं असतं मित्रांनो. तर आपण काम करणे हे वर्ब घेतलेलं आहे वर्किंग. आणि डू म्हणजे करणे, एखादं काम करणं किंवा एखादी गोष्ट करणं ज्या वेळेला असेल तर त्यावेळेला, जसं आपण म्हणतो डू स्टडी, अभ्यास कर. तर अशा पद्धतीने डू धिस, हे कर, नाही का. तर अशा पद्धतीने आपण आज बघितलं मित्रांनो की पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला आजच्या भागामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स हा प्रकार चांगल्या पद्धतीने समजला असेल मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.